काय आहे? अच्छा, पुरणपोळी सोबत कोंबडी वडे, फिश, मासा, सुरमई, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, सगळं लालच रंगाचं आहे तुमच्या. काय कोल्हापूर मध्ये लाल 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 कलर. वाव, ये फिश, ये कौन सा फिश है? और ये बांगडा आहे का असे हो? आंध्र प्रदेश, याला आपल्याकडे आंध्र प्रदेशची चिकन. चला, महालक्ष्मी सरस मधला सगळ्यात इंटरेस्टिंग भाग म्हणजे इथलं फूड कोर्ट. इथलं महाराष्ट्रातलं वेगवेगळं जेवण, व्हेज, नॉनव्हेज, चाट, नाश्ता पासून अगदी डिनर आयटम पर्यंत वेगवेगळे महाराष्ट्रातले पदार्थ एका छताखाली मिळण्याचं ठिकाण आहे. चला, ही सफर कशी आहे बघूया. नमस्कार. द्या. कुठली आहे? माझा फूड कोर्टचा श्री गणेशा मावा कुल्फीनी झालाय आणि यांचं स्लोगन मला आवडलंय, एकदा खाल तर पुन्हा या. त्यामुळे आपण परत यायचंच आहे, पण तोपर्यंत ही थँक्यू थँक्यू सो मच. ही मासवडी जी मगाशी आपण म्हंटल असणार होती ती ही मासवडी. नागपूर आहे, इथे अप्पे आहेत, बटाटे वडे आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. नमस्कार. नमस्कार. काय खाणार तुम्ही? नाही, स्पेशल काय? स्पेशल हुरड्याचं थालीपीठ आहे. त्यानंतर आपली नाशिकची मिसळ आहे. मिसळ, ओ मी खाल्ली मगाशी नाशिकची मिसळ, मीच खाल्ली. आणि स्पेशल आपली नाशिकची पाणीपुरी. नाशिकची मिसळ ऐकलं होतं, तसंच पाणीपुरीचं पण खूप कौतुक ऐकलं होतं, तर खाऊन आमची वेगळी स्पेशलिटी म्हणजे आमची मिसळ ही गावठी असते. अच्छा. आणि त्यामुळे ती चवीला खूप छान आहे. आणि मसाले जे आमचे आहे ते गावरान मसाले घरी तयार करतो आम्ही मसाले. आणि आमचं जे हुरड्याचं थालीपीठ आहे ना, तर ते ज्वारीचे कवळे दाणे बरोबर आपण हुरडा करतो तो आणि नंतर सुकवून घेतो. अच्छा. थँक्यू. आणि तुमचा फोन द्या, मी फोटो काढ. हॅलो, नमस्कार. मासवडी. मासवडी कुठला आलाय? धाराशिव. ठेचा, लाल ठेचा, लाल रंगाचा ठेचा. आणि हे काय आहे? मासवडीचा रस्सा. मासवडीचा. शेवयाची खीर पण आहे क्या बात आहे. धाराशिव ही आहे शेवयाची खीर. वाव, खूप छान. एवढे मोठे बिबडे असतील, हे बिबडे आहेत ना? पापड. इथे प्रत्येक जेवणामध्ये आणि इथल्या काही मॉडर्न पदार्थही दिसतील, तर काही पदार्थ त्या त्या प्रदेशात राहून त्या त्या प्रदेशाची चव त्यांनी त्यांच्या जेवणामध्ये मिसळलेली आहे, हेही आपल्याला अनेक ठिकाणी दिसतं. ही पूर्णपणे मराठी पद्धतीची थाळी, ज्याच्यात पापड आहे, वांग्याचं भरीत, चवळीची भाजी, पिठलं, भेंडी आहे, मिक्स भरीत आहे, डाळ आहे. कोकणचा रत्नागिरी, माशाचा आकार बघूनच म्हणतात रत्नागिरी. कर्नाटकहून हे वेगळे पदार्थ आहेत, त्यांच्या पद्धतीने. हा कुठला मासा आहे? बांगडा आहे. बांगडा. चिकन
हा तेलंगणाचा अख्खा आहे. त्यांची चिकन बिर्याणी, चिकन दम बिर्याणी. दम. दिस इज फेमस. मटन. मटन दम. मटन दम बिर्याणी आणि व्हेज वेज दम. दम बिर्याणी. तांबडा पांढरा, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, चिकन, मिसळ, झट सगळं लालच रंगाचं आहे तुमच्या. सगळं कोल्हापूर मध्ये लाल 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 कलर. नमस्कार नमस्कार. काय काय आपल्याकडे? वा, म्हणजे वडे असणार, चिकन असणार. बिर्याणी आहे, चिकन टिक्का बिर्याणी, वाव. कोंबडी वडे. आम्ही हेच खाल्ले. आम्ही म्हणजे मगाशी आम्हाला हेच आणले होते, कोंबडी वडेच आले होते खायला. मटन, मटन, चिकन, मटन. हा, हे मटण घ्यायला पाहिजे होतं. हे मागवू का? भरीत भाकरी, पुरणपोळी, डाळ बाटी, त्याच्यानंतर हे पराठा आहे काय माहिती, दही धपाटा. आणि मग ते थालपीठ आहे. नाही, भरीत भाकरी. चल. आणि आपला बिबे नाचणीचा पापड. बिर्याणी पार्सल. चिकन ना का मटन? कुठली आहे? हे फिश, ये कौन सा फिश है? और ये बांगड़ा, चिकन, प्रॉन. आप आए कहाँ से? आप आए कहाँ से हो? आंध्र प्रदेश. याला आपल्याकडे आंध्र प्रदेशची ही चिकन संपले, खत्म हो गई. लेकिन ही मटन हे आय थिंक सो कोकणातले, कोल्हापूर. कोंबडी वडे, फिश, मासा, सुरमई, सोलकढी. हा व्हेज स्टॉल दिसतोय मला. पिठलं, त्याच्यानंतर काय आहे? हा, अच्छा, पुरणपोळी सोबत कारल्याची भाजी, भाकरी, काळा वाटाणा. हो हो. नंदिनी मॅम आणि उषा दोघी गायब आहे. उषा इथे. नंदिनी मॅम कुठे आहेत? सावजी हा शब्द जो भयंकर फेमस आहे, ते गडचिरोलीच्या इथलं हे सावजी मटन, सावजी चिकन, सावजी कलेजी, सावजीचे वेगवेगळे प्रकार. सावजी म्हणजे बेसिकली म्हणजे मसाला असतो आणि तुम्हाला बघितल्या रंगाचा अंदाज दिल्याचा काळपट काळपट मसाला असतो. आणि खरडा चिकन, खरडा मटन आणि हे सगळे प्रकार. हे हिंगोली पारडा यांचे तिथले वेगळे मासे आहेत. त्यानंतर चिकन, मटन, फिश, मराठवाडा स्पेशल, मराठवाडा सुकं मटण, चिकन. प्रत्येक प्रदेशाप्रमाणे आपल्याला त्या मसाल्यांचा रंग आणि ते बदलत जाणारे रंग देखील दिसतात. आणि स्पेसिफिकली नॉनव्हेज मध्ये तर लाल, हिरवं, काळं मटण हे वेगवेगळे प्रकार फेमस आहेत. नमस्कार. चिकन आहे, ग्रीन चिकन आहे, बाजरी आहे, मटन आहे, किमा आहे, सोलकढी आहे, तांबडा प्रकारची थाळी आहे, कोल्हापूर. बीडहून आलेले आहेत, तर इथलं मटणचा रस्साचा रंग बघा. हे सगळे मटणाचे प्रकार आहेत. चिकन कलेजी आहे, चिकन टिक्का आहे, चिकन साऊथ चिकन आहे,
महाराष्ट्रातलं वेगवेगळ्या पद्धतीचं अन्न बघूनच माझं पोट भरलंय. त्यातनं माझा लाडका पदार्थ म्हणजे धपाटे, माझा लाडका पदार्थ म्हणजे भाजणीचं थालीपीठ. या वर्षी पहिल्यांदा मी नाशिकची मिसळ ट्राय केली, जी कमाल होती. इथली कुल्फी, बासुंदी सगळंच काही छान. आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी तर इथे पर्वणीच आहे. त्यामुळे प्लीज फूड कोर्टला व्हिजिट करायला विसरू नका. चला तर मग अशा पद्धतीने फूड कोर्ट आणि तिथली सफर संपलेली आहे.